कालपासून सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरुवात दिसते झालेली. सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून अनेक जणांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलाय, प्रश्न उपस्थित केलाय की नांदेडचे खासदार भाजपमध्ये जाणार म्हणून. पण मला वाटतं की गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या राजधानीमध्ये जे संसदेचं अधिवेशन होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जे अष्टपदीचं अभिभाषण झालं, त्या अभिभाषणाला आभार मानण्यासाठी आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांना संसदेमध्ये बोलू दिलं गेलं नाही. आज त्यांनी जे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा त्या ठिकाणी संसदेमध्ये उपस्थित करत असताना एवढा महत्वाचा मुद्दा माननीय राहुलजी गांधी यांना बोलू देत नाही. आणि राष्ट्रपतीचं अभिभाषणाचा आभार व्यक्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान जेव्हा या संसदेमध्ये येत नाहीये आणि देशामध्ये सध्या भाजप बॅकफुटवर गेल्याचं चित्र संपूर्ण देशवासियांना पाहायला मिळत आहे. आणि हे सर्व प्रकार होत असताना आम्हा काँग्रेसच्या खासदारांना वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने वारंवार होताना दिसत आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान काही महिला खासदारांवर प्रश्न उपस्थित केले गेले, पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले गेले. काल सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावरही काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत की नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हे भाजपमध्ये जाणार आहेत. पण मला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे की जनतेने मला लोकसभेमध्ये निवडून दिलेला मी खासदार आहे. मला कुठेही मागच्या दरवाज्यानं कुठेही सभागृहात जायचं नाहीये. मी एक काँग्रेसचा सच्चा पाईक आहे. माननीय राहुलजी गांधी आज देशाला ज्या विचारावर घेऊन जात आहेत, निश्चितच एक राहुल गांधीचा सच्चा समर्थक, खंदा समर्थक म्हणून या ठिकाणी संसदेमध्ये काम करत आहे. भाजप हे वेगळ्या अशा अफवा वेगवेगळ्या माध्यमातून पसरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जेव्हा काँग्रेस अडचणीमध्ये होते, माझे वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी काँग्रेसला जीवन ठेवण्याचं काम केलं, काँग्रेससाठी बलिदानी ते दिलं. स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस वाढवण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं, निश्चितच स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी यांच्या पाठीवर त्यांनी जे स्वप्न बघितलं, याही पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरवर आणण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी माझ्यासहित आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. काल परवा जी महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये आपण बघू शकता की काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये चांगली फाईट नांदेड महापालिकेमध्ये या ठिकाणी भाजपला दिलेली होती. आमच्या जवळपास 8 ते 10 जागा अवघ्या 200 ते 250 मताच्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो.